होता त्यांच्याशी बोलण्याचा. अभिजित, मी परत तुमच्याकडे येते, अमेरिकेत येते. अमेरिका असो, युरोप असो, एक आपण असं सामान्यतः बघतो की तिथला मराठी माणूस हा मराठी संस्कृतीशी आपण जोडलेलं असावं यासाठी खूप प्रयत्नशील असतो. कुठेतरी भारतीयांपेक्षा म्हणजे भारतात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रयत्न तिथं होतो असं वाटतं का? आणि म्हणजे आता हे कसं आहे की हे खूप स्वाभाविक आहे. म्हणजे जसं आता ती म्हण पण आहे राईट, की पिकतं तिथे विकत नाही. तसं आहे ते. मी आता अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये त्या गोष्टी पिकत नाहीत, त्यामुळे त्याची एक व्हॅल्यू जास्त असते. आणि जेव्हा आमच्यासारखे लोक दशकांतून दशकं तिकडे राहतात त्यावेळेला भारतातल्या कुठल्या तरी गोष्टीला ते मिस होतात. म्हणजे आपल्या प्रोफेशनसाठी, आपल्या करिअर ग्रोथसाठी आम्ही त्या देशांमध्ये गेलेलो असतो आणि त्या देशांमध्ये आम्ही एक समाविष्ट होऊन गेलेलो असतो तिथल्या कल्चरशी, तिथल्या प्रोटोकॉलशी. पण तरी आपल्या लहानपणापासून आपण ज्या देशात वाढलोय, जिथे आपली नाळ जोडली गेलेली आहे, त्या देशातल्या गोष्टी आपल्याला मिस होत राहतात. आणि त्या मिस होण्याचं प्रमाण जेवढं आपण त्यापासून लांब राहतोय तेवढं ते जास्त अँप्लिफाय होत राहतं. त्यामुळे साहजिकच लोकांना ती एक गरज असते. पण ती गरज त्यांचे शो स्टॉपर नसते. मी उद्या नाही मराठी बोलले तर काय फरक पडतोय, त्यांना त्यांचं काय अर्थ आहे, किंवा मुलं त्यांची जर मराठी संस्कृती त्यांनी नाही फॉलो केली, म्हणजे अगदीच आपण अगदी संध्याच करायला पाहिजे असं पण काही नाहीये, किंवा अगदी जानवत घालायला पाहिजे असं पण काही नाहीये. पण त्या सगळ्या गोष्टींचा जो एक पगडा आपल्याला लहानपणी मनावरती असतो आमच्यासारख्या पेरेंट्सना, तर ती गोष्ट आपल्या पुढच्या जनरेशनला जायला पाहिजे. हे नक्कीच त्याच्यात एक धडपड असते. पण या धडपडीला आपण जरी बाजूला सारलं तरी आय थिंक मराठी एक भाषा म्हणून अतिशय सुंदर भाषा आहे. आणि त्या भाषेचा ऱ्हास होऊ नये, त्या भाषेचा लोप पाहू नये, याच्यासाठी कुणीतरी त्या भाषेला हाताशी धरलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे अजून ती 10 लोकांपर्यंत पोहोचेल, 100 लोकांपर्यंत पोहोचेल. तर ह्या सगळ्याची जी एक धडपड आहे ना, त्या धडपडी मागची जी नाफाची भावना आहे, किंवा नाफाच्या सगळ्या मेंबरची आणि नाफाच्या पूर्ण ऑर्गनायझेशनची ही भावना हीच आहे की आम्हाला ती मराठी भाषा सगळीकडे न्यायची आहे आणि ती पकडून ठेवायची आहे, सो दॅट लोकांनी अगदी ते शाळेत म्हणजे अगदी शिकले नाही तरी चालेल, पण मराठी आपली एक भाषा आहे आणि त्याचं एक जे सौंदर्य आहे ते वर्षानुवर्षे टिकलं पाहिजे. नक्कीच. दरवर्षी नाफा तुम्ही अजून वेगळा, अजून मोठा, अजून भव्य, अजून दिव्य करण्याच्या प्रयत्नात असता. या खेपेला काय वेगळंय, काय अजून तुम्ही ॲडिशन केलंय जे गेल्या वर्षांमध्ये नव्हतं? सो ह्या वेळेला आम्ही अजून एक विचार असा केलाय, म्हणजे नाफा हा 2.5 दिवसाचा कार्यक्रम असतो, नाफा फेस्टिवल. आणि त्या फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी रेड कार्पेट, की जे फक्त मराठी कलाकारांसाठी आणि मराठी जनतेसाठी आहे. म्हणजे तुम्ही कान्स फेस्टिवलला जातात, तिथे मराठी कलाकार जाऊन स्वतःचं प्रेझेंटेशन करतात, पण ते इंटरनॅशनल एक प्लॅटफॉर्म आहे. तर इथे नाफाचा हा फक्त मराठी लोकांसाठीचा प्लॅटफॉर्म आहे. नंतर त्याच्याबरोबर आम्ही अवॉर्ड्स नाईट करतो आणि मग नाफाचे फेस्टिवल करतो. तर हा पॅटर्न आता आमचा चांगला जमलेला आहे, कारण मागच्या वर्षी आम्ही रेड कार्पेट आणि अवॉर्ड्स नाईट लॉन्च केली आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर यावर्षी पण आम्ही ते करणार आहोत. पण हे सगळं करताना आम्हाला यावर्षी आम्ही 2 नवीन गोष्टी करतोय. एक तर म्हणजे हे जे मी व्हर्टिकल मायक्रोड्रामाबद्दल बोलत होतो ते आम्ही यावर्षी तिकडे लॉन्च करतोय. कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही नाफातर्फे एक फिल्मची कॉम्पिटिशन रन केली, तिथे आम्हाला 21 एंट्रीज आल्या. त्यातल्या 2 फीचर फिल्म्स होत्या आणि 19 शॉर्ट फिल्म्स होत्या 2024 मध्ये. आता नाफा 3 वर्षाची ऑर्गनायझेशन झाली आणि यावर्षी आम्हाला 183 एंट्रीज आल्यात. त्यामुळे 3 वर्षामध्ये लोकांना जाणवायला लागलं की आपण पण करायला पाहिजे. त्यामुळे जे एक फोमो आहे की फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ती आता जाणवायला लागली लोकांना. आणि हे ऍक्च्युली क्वांटिफायबल सक्सेस आहे नाफाची, की लोकांमध्ये ती उत्सुकता निर्माण झाली आहे. पण ह्या बरोबरीनेच काय होतं की शॉर्ट फिल्म करताना लोकांना नाही म्हटलं तरी $15,000 ते $20,000 खर्च करायला लागतात आणि त्याच्यानं रिटर्न्स नसतात. म्हणजे पाठीवरती शाबासकी एवढेच फक्त रिटर्न असते. तर त्यासाठी आम्ही आता हे व्हर्टिकल मायक्रोड्रामाकडे वळतोय, की जिथे क्लिअर कट रेव्हेन्यू मॉडेल आहे. आणि ते करताना आम्ही आता व्हर्टिकल मायक्रोड्रामाचे वर्कशॉप्स कंडक्ट केलेत गेले 3 महिन्यापूर्वी आणि आता आम्ही ती कॉम्पिटिशन करतोय. त्यामुळे व्हर्टिकल मायक्रोड्रामावरती आता नाफाचा पण खूप भर असणार आहे. आणि त्याचबरोबरीने मराठी भाषा लोकांना दरवेळेला पटेल किंवा न पटेल किंवा समजेल किंवा न समजेल अशी एक काळजी असल्यामुळे आम्ही आता ह्या वर्षी अशा पद्धतीचे एक प्रेझेंटेशन करतोय की जिथे तुमचा टॉपिक जरी तुमचा ग्लोबल असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे जसं गिरिजा म्हणाली की आपण पॅरासाइट सारखे कोरियन मूव्हीज अतिशय इझिली बघू शकतो, स्क्विड गेम बघू शकतो, कारण ऑडिओ व्हिडिओ ही एक अशी लँग्वेज आहे की ती इलिटरेट माणसाच्या पण हृदयाला पोहोचते. आणि हे करताना मराठीसारखे संवेदनशील हाताळणी आपण जर त्या चित्रपटात आणू शकलो तर ते चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतील. म्हणून आमचं एक इंटरनॅशनल प्रेझेंटेशन यावर्षी आम्ही करतो आहोत की ज्याच्यात आफ्रिकन कॉन्टिनेंट मधले काही प्रेझेंटेशन आहेत, काही आमचे कोरियन आहेत, काही स्पॅनिश आहेत, अमेरिकन तर ऑफकोर्स आहेतच, आणि मग आम्ही इंडियन पण दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीचं व्हरायटी एंटरटेनमेंट ह्या वेळेला आमचं प्लॅन आहे की जेणेकरून लोकांना एक 360 डिग्री व्ह्यू मिळेल
आणि फक्त मराठीच फक्त चांगलं आहे असं नसून तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा लोक वेगळ्या भाषांमध्ये चांगल्या गोष्टी करतायत आणि आपल्याला ते जे एक बेंचमार्क आहे तो अचीव्ह करण्यासाठी वी हॅव टू पुट मोर एफर्ट्स असं एक तिथे एक एस्टॅब्लिश करायची आमची इच्छा आहे. वा, खरंच ही खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि तुमच्या दोघांनाही नाफासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि एबीपी माझा नाफामध्ये तुमच्याबरोबर आहेच. जे अमेरिकेत जाऊ शकत नाही त्यांना सुद्धा एबीपी माझाच्या माध्यमातून ह्या खेपेला नाफाचं सगळं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे. परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. डॉक्टर डी